सेम आज जे वैष्णवी हगवणीची तुम्ही हे बघत आहे ना, मला सेम माझी स्टोरी आठवली होती तेव्हा की आपण सुद्धा असंच मार खाल्लेला आहे. तर माझं पहिलं लव्ह मॅरेज होतं आणि ते चूक माझी म्हणजे आयुष्यात मी चूक केलेली आहे लग्न करून. अक्षरशः लग्न झाल्यावर 2-3ऱ्याच दिवशी त्याने सासू पण मारायला लागली, ननद केस ओढायला लागली, नवरा ती कुणाला नवरा पण अक्षरशः मारू लागला. त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं की हाच तो व्यक्ती आहे का ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. इतकी वेळ वाईट आली होती की अक्षरशः मला माझं घर सुद्धा सोडावं लागलं. तर ती मला सांगत होती की तुझा नवरा तिथं पण येतो रेड लाईट एरियामध्ये. तेवढाच मला एक मोठी गोष्ट माझ्या नवऱ्याच्या बाबतीत माहिती पडली की माझा नवऱ्याचं लफडं आहे आणि ते पण माझ्या रिलेटिव्समध्ये जवळच्या व्यक्तीसोबत. आणि नंतर डायरेक्ट मी त्याला नोटीस पाठवली. मला म्हटलं तुझ्यासोबत राहायचं नाही, मला डायव्हर्स द्यायचा आहे बस. माझं पहिलं बाळ जे होतं ते पोटातच डेथ झालं. नमस्कार, मी मोहिनी हजारे. आज मी तुम्हाला माझा जीवन प्रवास सांगणार आहे. कारण सोशल मीडियावर मला भरपूर लोक म्हणतात तू एक स्ट्रॉंग वुमन आहे, 2 लेकरांना घेऊन तू एवढ्या मोठ्या सिटीत म्हणजे पुण्यात खूप छान पद्धतीने वागत आहे, आवरत आहे. तुला बघून आम्हाला खूप प्रेरणा मिळते आणि आम्हालासुद्धा तुझ्यासारखं एकदम जगायचं आहे, स्वतंत्रपणे जगायचं आहे. तर मला त्यांना सांगायचं आहे हे एवढं सोपी नव्हतं जेवढं तुम्हाला दिसत आहे. हे जे तुम्ही स्ट्रॉंग मोहिनी बघत आहे, स्ट्रॉंग मोहिनी हजारे, याच्या मागं भरपूर दुःख, वेदना आणि काही लोकांचा धोका दडलेला आहे जे मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. कारण मला भरपूर अशा कॉमेंट्स असतात की तू पुण्यात का आली, तुझे 2 लग्न का झाले, हे 2 मुलं कोणाचे आहेत, घरच्यांनी का साथ सोडली, तुझ्या दोन्ही नवऱ्यांनी तुला का सोडलं, असे भरपूर प्रश्न मला असतात. आणि त्याच प्रश्नाचा उलगडा मी तुमच्यासोबत आज करणार आहे. मला 10वीत बिना कॉफीच्या त्याचे 80% होते, परंतु ना माझे पेढे वाटण्यात आले ना तो आनंद साजरा करण्यात आला. 12वीतसुद्धा मला खूप छान पर्सेंटेज आले, 75%. तरीसुद्धा माझ्या घरच्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं की बाबा आपली मुलगी 12वी पास झाली. तेव्हासुद्धा बोर्डावर एकटंच जाणे, एक्झामला तिथून परत येणे. ते म्हणतो ना, जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजून घेण्याची गरज असते, प्रेमाची गरज असते, जर घरच्यांनी तेव्हा लक्ष दिलं नाही की तो व्यक्ती अशा नात्यात अडकतो की जे फेक आहे की रिअल आहे हे माहीत नसते. फायनल इयरची गोष्ट आहे. तर ॲडमिशन घेतली, सेकंड इयरची गोष्ट आहे बहुतेक. ॲडमिशन घेतली आणि उन्हाळ्यात लग्न होतं. ते एका ठिकाणी मी लग्नात गेली आणि तिथंच माझा पाय घसरला. मीन्स मी प्रेमात पडली. समोरच्या व्यक्तीने मला प्रपोज केलं, पण मला काही हे माहिती इंट्युशनही नव्हतं की आपण लग्न करू की परंतु मी त्याला एकच बोलली, जर तुला मला प्रपोज करायचं असेल तर तू शेवटपर्यंत म्हणजे ह्या नात्याला लग्नाचं रूपांतर दे, तर मला प्रपोज कर किंवा करू नको. आणि तेव्हा ॲक्च्युली मला त्याची कास्ट माहिती नव्हती की काय आहे म्हणून. तर नंतर मी त्याच्यासोबत ते बोलणं झालं आणि मी थोडंसं असं आजूबाजूला विचारलं याची कास्ट काय आहेत. तर त्याची म्हणजे माझी पाटील समाज आहे तर त्याची ब्राह्मण कास्ट होती. कारण कास्टचा विषय उल्लेख याच्यामुळे करत आहे की लोकांना असं वाटू नये की बाबा हिने अदर कास्ट म्हणजे कोणत्या कास्टमध्ये केलं होतं. तर माझं पहिलं लव्ह मॅरेज होतं आणि तेच चूक माझी म्हणजे आयुष्यात मी चूक केलेली आहे लग्न करून. तर असं झालेलं आहे. तिथं मी लग्नाला गेली, त्या व्यक्तीने मला प्रपोज केलं आणि नंतर मग मी भरकटत गेली. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यामुळे माझ्या घरी इकडं माझ्या लग्नाची घाई चालू झाली किंवा मुलीचं लग्न करा, लग्न करा, लग्न करा असं चालू झालं माझ्या घरी. लग्नाची घाई झाली म्हणून मुलं येणं चालू झाले आणि माझे पप्पा एका ठिकाणी माझ्यासाठी स्थळ पाहायला गेले आणि ते तिकडून आल्यावर मला सांगतायत माझ्या आईला की मुलगा छान आहे. आणि म्हणजे तो मुलगा खरंच छान होता. म्हणजे तो मला पाहायलाही पण आला होता. त्याच्या इथं 4 व्हीलर होती, शेती होती, भरपूर असं सोनं होतं. आणि विशेष म्हणजे आमची परिस्थिती नसल्यामुळे आणि तेव्हा मुलींची कमतरता तेव्हाही होती आणि अजूनही आहे. तर तो मुलगा भरपूर असा म्हणजे रॉयल होता आणि तो दोन्हीकडचा खर्च करून तयार रेडी होता. तर मग माझ्या लग्नाची गोष्ट माझ्या घरी फिक्स होत होती. तर मी थोडंसं धाडस केलं आणि मी डायरेक्ट बोलली की बाबा मला हे लग्न करायचं नाही आहे. तर माझ्या घरचे तेव्हा म्हणजे पहिल्यांदा मी एवढा मार खाल्लेला आहे माझ्या आईबापाच्या हातचा. तसा तर मी खातच होती, परंतु त्या दिवशी ॲक्च्युली इतका मार खाल्लेला होता. अक्षरशः माझ्या पप्पांनी माझा गळा दाबला होता. अक्षरशः माझ्या दोन्ही भावांनी खूप मारलं होतं की माझ्या गळ्यावर ओळ आले होते, खूप मारलं होतं. आणि शेवटी पण मी एकच बोलली की आतापर्यंत तुम्ही मला माझं प्रेम दिलं नाही, तुम्ही फक्त तुमच्या भांडणात अडकून राहिले. मला माझं प्रेम भेटलेलं आहे, मला तुमच्यासोबत राहायचं नाही आहे. मला राहायचं आहे तर त्याच व्यक्तीसोबत राहायचं आहे. तेव्हा घरच्यांनी भरपूर मला समजावण्याचा प्रयत्न केलेला होता की बाबा तू असं करू नको, आपली जात ती जात असते, आपली जात सोडून लग्न करू नको. कारण शेवटी माहिती आहे की प्रत्येकाचं असते की आपल्याच ह्याच्यात मुलगी राहिली पाहिजे.
परंतु मी त्यांची कोणाची गोष्ट ऐकली नाही. ती इतकी वेळ वाईट आली होती की अक्षरशः मला माझं घरसुद्धा सोडावं लागलं. काही दिवस मी त्या व्यक्तीसाठी माझ्या घरातून पण निघाली होती. माझी एक्झाम सेकंड इयरची चालू होती, तर मला घरातून काढून देण्यात आलं. काढून दिल्यानंतर मी डायरेक्ट निघाली. माझे कपडे वगैरे एक बॅग देण्यात आली मला, 3-4 ड्रेस आणि माझे बुक्स देण्यात आले. मी तिथून निघाली, त्याला कॉल केला, मला माझ्या घरातून काढून दिलेलं आहे, आपण लग्न करूया. पण तो म्हणत होता सध्या मी लग्न करू शकत नाही, माझी एक बहीण लग्नाची राहिलेली आहे. तर त्याच्यामुळे मला खूप असा प्रॉब्लेम निर्माण झाला की मी आत्ता काय करू. मी याच्या भरोशावर घर सोडून दिलेलं आहे. हा व्यक्ती म्हणतो काही दिवस थांबावं लागेल. तर शेवटी मग त्यानेच पर्याय काढला की तू तिथं कुठंतरी रूम करून राहा किंवा मग माझ्या घरी राहा. तर मी म्हटलं मी लग्नाच्या अगोदर तुझ्या घरी राहू शकत नाही. तर त्याच्यामुळे मी अकोटातच रूम केली आणि समजा 2-4 गल्ल्या सोडून, म्हणजे माझ्या आईबाबाच्याच नजरेसमोरच होती मी तेव्हा, पण तिथं मी राहिली. तो व्यक्ती काही पैसे देत होता आणि मी एका शाळेवर जॉब करायला लागली. जॉब करता करता काही दिवस मग मी अकोटातच दिसत होती. घरच्यांना टोमणे सुरू झाले, बोलणं सुरू झालं की बाबा काय तुमची मुलगी इथं आहे तिथं आहे. आणि मग शेवटी म्हणतो ना, आई बाप ना आपल्या मुलीच्या सुखासाठी काही पण करू शकतात. शेवटी त्यांना हतबल व्हावं लागलं. माझे पप्पा आई मला घ्यायला आले आणि बोलले की तू म्हणशील तिथं आम्ही लग्न करायला तयार आहे, परंतु इथून पुढे तो व्यक्ती तुझ्यासोबत कसा वागतो, काय वागतो याची संपूर्ण जबाबदार तू राहशील. आम्ही या गोष्टीला अजिबात जबाबदार राहणार नाही. या गोष्टीवर ते मला घरी घेऊन गेले आणि आमचं लग्न ठरलं. लग्न ठरलं तरी असं वाटते की थोडंसं आईबाबाच्या मनात राग होता की काय होता काय नाही. आणि आईचे आणि पप्पाचे नेहमी खटके उडत होते. ॲक्च्युली ज्या दिवशी मला लग्नाची गोष्ट आठवते की ज्या दिवशी माझं लग्न होतं त्या दिवशी माझ्या पप्पाने माझ्यासाठी कपाट आणलं होतं द्यायला. लग्न त्यांनी चांगलंच लावून दिलं होतं माझं, जरी विरोध होता तरी माझ्यासाठी मस्तपैकी त्यांनी, जसं आमच्या मराठी याच्याप्रमाणे लग्न लागते तसंच हळदीचा मेहंदीचा कार्यक्रम सर्व गेलं होतं. परंतु त्यांनी भरपूर अशी ड्रिंक केली त्यांनी आणि माझ्यासाठी कपाट आणलं. कपाट आणताना थोडंसं ते कपाट खर्चटलं आणि आई फक्त एवढीच बोलली की बाबा मुलीला कपाट द्यायचं आहे आणि तुम्ही हे खर्चटलं म्हणून. तर पप्पानी एवढं मोठं जाड लाकूड होतं ते घेतलं आणि एवढ्या पाहुण्यात आईला अक्षरशः मारणं सुरू केलं. एवढं मारलं की अक्षरशः मला हळद लावायची होती तीच हळद माझ्या आईला लावायला लागली. म्हणजे आईला मी घामात पण आंघोळ करताना बघितलेलं आहे, तर रक्ताच्या थारोळ्यासुद्धा आंघोळ करताना बघितलेलं आहे. एका साईडने मला हळद लावत होती अंगणामध्ये, तर एका साईडने घरात माझ्या आईला पण हळद लागत होती. ते पण पाहून खूप वाईट वाटलं होतं. आणि मी एकच अशी विचार करत होती की माझ्या आईसोबत जे घडलेलं आहे की दारूमुळे किती नुकसान होते. तो व्यक्ती बायकोकडे लक्ष देत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही, घरात लक्ष देत नाही. तर मी देवाला एकच मागत होती की मला गरिबाच्या घरी देजो, कसे घरी देजो, फक्त माझ्या पदरात दारूडा नवरा नको पाडजो. ह्या गोष्टीला मी खूप घाबरत होती. आणि दुसरी भीती हे पण होती कारण घरच्यांनी सांगितलेलं होतं की तुझं इथून पुढे काही बरं वाईट झालं म्हणजे तुझ्या सासरी तर आम्ही जबाबदार राहणार नाही. त्याच्यामुळं ही मी स्वतःच्या आयुष्यात घेतलेली स्वतःची रिस्क होती. झालं तिथून माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नवरी वगैरे जशी घेऊन जातात सर्व कार्यक्रम पार पडले आणि घरी नेल्यानंतर त्याच दिवशी लगेच जे प्रेमविवाह होतं समजा त्याने त्याचा तोरा दाखवायला सुरुवात केली. आणि कारण त्याला माहिती होतं की आता हिच्या घरच्यांनी हिची साथ संपूर्णपणे सोडलेली आहे. कारण कसं असतं प्रेमात ना व्यक्ती पूर्ण वेडा होऊन गेलेला असतो. तो प्रत्येक एक गोष्टी सांगते. जसं माझ्या आई पप्पांनी मला काय म्हटलं होतं काय नाही मी हे सर्व त्याच्यासोबत शेअर करत होती. तर त्याच्यामुळे त्याला मात चढला होता. मग हा बाबा याचा तोरा दाखवत होता, हा मला घ्यायला नव्हतं. हे म्हणजे लग्न झाल्या जरा 8-10 दिवसातच कार्यक्रम यांचा चालू करून दिला होता. मला एवढा पेच पडला होता. मी जे स्वप्न बघितलं होतं की लग्न झाल्यानंतर आपल्या मनासारखा नवरा भेटणार आहे, आपल्याला इथं फिरायला नेणार आहे, आपण असं करू आपण तसं करू, ते माझे स्वप्नच तेव्हाच तुटून पडले होते. मला समजलं होतं की आता पुढे काय होणार आहे. परंतु जे लोक मला म्हणत होते ना की लव्ह मॅरेज सक्सेस होत नाही, मला त्यांना सक्सेस करून दाखवायचं होतं. माझ्या डोक्यावर हे भूत होतं. त्याच्यामुळं मी म्हटलं आपण त्याला सुधरू, आपण प्रेम केलेलं आहे ना आपण त्याला सुधरू. तर मग त्याला घ्यायला त्याच्यासोबत खूप प्रेमाने वागली, खूप प्रेमाने. अक्षरशः लग्न झाल्यावर 2-3ऱ्याच दिवशी त्याने काहीतरी काम सांगितलं गाडीचं मला आणि मला म्हणे तुझी पोत दे. माझ्या गळ्यात म्हणजे जरी माझं लव्ह मॅरेज होतं तरी माझ्या घरच्यांनी मला सोनं वगैरे छान बनवून दिलं होतं. मस्त अशी मोठी पोत वगैरे पेंडॉल वगैरे, म्हणजे तेव्हा 15 की 20 हजाराचं सोनं बनवून दिलं होतं. तेव्हा सोनं 500 रुपयेच ग्रॅम होतं. तर अक्षरशः त्याला मी 3ऱ्याच दिवशी गळ्यातली पोत काढून दिली आणि ती पोत मला 2 ते 3 वर्ष भेटली नाही. 5 मिनिटासाठी ठेवून येतो बोलला, भेटली नाही.
मग त्याच्यासाठी वाद होऊ लागले, भरपूर गोष्टीसाठी वाद होऊ लागले. मग त्याचं राहणं, वागणं, बोलणं सर्व काही चेंज झालं. त्याच्यात म्हणजे 2 नंदा, एक नंद प्रेग्नेंट राहिली, बेड रेस्टसाठी आली, तिचा त्रास सुरू झाला. अक्षरशः एक दिवस तर कारण नसताना मला एवढं मारण्यात आलं. माझ्या 2 नंदा आणि माझा नवरा. माझ्या नंदेने काहीतरी आईला सांगितलं, सासू पण मारायला लागली, ननद केस ओढायला लागली, नवरा तिकडून आला, नवरा पण अक्षरशः मारू लागला. त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं की हाच तो व्यक्ती आहे का ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं, की कारण नसताना तो मला मारत आहे. सेम आज जे वैष्णवी हगवणीची तुम्ही हे बघत आहे ना, मला सेम माझी स्टोरी आठवली होती तेव्हा, की आपण सुद्धा असंच मार खाल्लेला आहे. भरपूर मुली घरात मार खातात, परंतु त्या ह्या भीतीने सहन करतात की समाज काय बोलणार, माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नासाठी एवढा खर्च लावलेला आहे. तरीसुद्धा त्याचा मार मी सहन केला की नाही, माझ्या घरच्यांना मला दाखवायचं आहे की माझं लव्ह मॅरेज हे मला सक्सेस करायचं आहे. तरीसुद्धा तो सुधारला नाही. मग मी शेवटी सहन केलं आणि मी माहेरी आली. माहेरी आल्यानंतर मग माहेरच्यांची टोमणी, तुला म्हटलं होतं तू ऐकलं नाही, तुला म्हटलं होतं तू ऐकलं नाही. मग माझ्या फेऱ्या चालू राहत होत्या, कधी 6 महिने इकडं राहायचं, 6 महिने इकडे राहायचं, असं माझं नेहमी चालू राहिलं. मग शेवटी मी या सगळ्या गोष्टीला कंटाळली आणि मी माईला म्हटलं की मी फायनली आता राहायलाच अकोटमध्ये येते, मी तिकडं राहत नाही, मला तिकडं नंदांचा वगैरे भरपूर त्रास आहे, मी तिथं अजिबात राहणार नाही. मला कोणत्याच गोष्टीची जाणीव नव्हती. नवीन लग्न झाल्या मी डिलिव्हरीसुद्धा केलेली आहे माझ्या मोठ्या नंदेची. आईला विचारत होती डिलिव्हरी बाळतीन बाईला कसं द्यावं लागते जेवण, काय द्यावं लागते. मी घरी एक न काम करणारी मुलगी, सासरी गेल्यानंतर सगळ्या 2 नंदांचं, त्यांच्या मुलांचं एवढं करून मी तिथंसुद्धा बँकेत काम जात होती. बँकेचं काम सोडल्यानंतर मी कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा जॉबला गेली. म्हणजे स्ट्रगलच चालू राहिलं, कधीच सुखाचा क्षण बघितला नव्हता. मग म्हटलं कुठंतरी स्टॉप झालं पाहिजे. मारहाण झाल्यानंतर मी माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर मी सांगितलं की मी आता जाणार नाही आहे, माझं मी बघते. तर मग 3-4 महिने तिथं राहिल्यानंतर ॲटोमॅटिक नवरा बोलला की ठीक आहे, मी तुझ्या मनासारखं वागतो, मला सोडू नको आणि आपण सोबत राहूया. तर तेव्हा ठरवलं की हो ठीक आहे, सोबत राहूया. तर तेव्हा मी प्रेग्नेंट होती. तर प्रेग्नेंट असताना 3-4 महिने म्हणजे 9 महिनेपर्यंत ह्या व्यक्तीने काहीच केलं नाही आणि अक्षरशः मला कळा चालू झाल्या आणि हा व्यक्ती गायब झाला आणि आलाच नाही. तर मग मला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झाला म्हणून ते माझं पहिलं बाळ जे होतं ते पोटातच डेथ झालं. मग त्याला काढावं लागलं, त्याचा खर्च वगैरे. लगेच तिकडून न बोलणारी सासू, मारजोड करणारी सासू गरोदरपणात लगेच मुलासहित आली आणि मला विचारपूस न करता डायरेक्ट बाळाजवळ गेली आणि बाळाचे कान बघू दे, गळा बघू दे. म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की आम्ही स्वतः त्या बाळाला मारून टाकलं. तर शेवटी मग तिने तिचा तोरा दाखवला की तुम्ही हलगर्जीपणा केला, तुम्ही घेऊन नाही गेले, असं नाही केले, तसं नाही केले. आणि मला ते तिथंच सोडून गेले आणि नवरासुद्धा चालला गेला, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, तू माझं बाळ मारलेलं आहे. मला एक सांगा, कोणत्या तरी आईला शौक असते का आपलं एवढं 9 महिन्याचं बाळ मारायचा? अरे मला टेन्शन होतं, डिप्रेशन होतं, तुम्हाला एवढी काळजी होती तर तुम्ही तिथं राहायचं होतं ना. मग त्या कंडिशनमध्ये सुद्धा ती कंडिशन मी फेस केली. भरपूर असा खर्च लागला होता. आईची कंडिशन नव्हती, पप्पाची कंडिशन नव्हती, परंतु त्यांना वाचवायचं होतं. त्यांनी खर्च तर तेव्हा करून दिला आणि लगेच मग टोमणे सुरू झाले, तुझ्यामुळे आम्हाला इतका खर्च झाला, तुझ्यामुळे आम्हाला तेवढा खर्च झाला. मी गप्पच बसायची कारण मला माहिती होतं माझी चुकी आहे, त्याच्यामुळे ऐकावंच लागणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा मग मी म्हटलं ठीक आहे, इथं स्टॉप करूया आपण, आता पुन्हा त्याला कॉल मेसेज काहीच करू नये. परंतु तो त्याच्या सवयीनुसार मला ते म्हणतो ना आपण एक चाबीचं खेळणं असते, चाबी मारायची, जेवढं खेळायचं आहे तेवढं खेळायचं आणि आपल्याला आपलं मन भरलं की चाबी काढून टाकायची. सेम तो तसंच वागत होता माझ्यासोबत. तर त्याने तेच केलं. मग मला तिथं त्याने पळू दिलं. डिलिव्हरी झाल्यानंतर त्याला हे नव्हते की आपली बायको दुःखात आहे, हिला आपल्यापेक्षा जास्त दुःख झालेलं आहे, हिच्यासोबत राहायचं, बोलायचं. तो नुसतं शिवीगाळ करायचा मला तिकडून कॉल केला की. तरीसुद्धा मी प्रेमाने बोलत होते की जाऊ द्या, गेलं ना बाळ, आपण करूया अजून बाळ, असं काय आपलं वय झालं काय. भरपूर समजावलं पण तो काही ऐकत नव्हता, नुसतं शिवीगाळ करत. आणि शिवीगाळ एवढी अश्लील करत होता खूप. त्याच्यानंतर मग 1-3 महिने झाले आणि नंतर तो पुन्हा अकोटला राहायला आला, आम्ही राहायला लागलो सोबत. मग सेकंड जी आहे प्रेग्नेन्सी ती पुन्हा कन्सिव्ह झाली मला. आणि मग मी तेव्हा आईचा जो खाली प्लॉट पडलेला होता, आई बोलली एक काम करा, रेंटच्या घरात राहिल्यापेक्षा, कारण हा तमाशे करत होता त्याच्यामुळे आम्हाला कोणी रेंटनी रूम पण नव्हतं देत. मग आई बोलली की ठीक आहे. म्हणजे सुरुवातीपासून आईने मला जरी भांडत होती, रागत होती, शिवीगाळ करत होती, परंतु बिचारी तीच मला साथ देत होती. तरीसुद्धा तिचे माझे पण भरपूर खटके उडत होते. तर तिने मला राहायला जागा दिली. मग मी गटाचं तेव्हा लोन काढलं आणि गटाचं लोन काढून मी असं मातीचं म्हणतो ना आपण
तसं घर काढलं आणि म्हटलं बोलूया, कारण संसाराला म्हणतो ना आपण आधार दोघांचा लागावा लागतो, एकाच्या खांद्यावर ओझं सोडून चालत नसतं. तर मी तिथं मस्तपैकी शेडचं घर बांधलं, सर्व काही केलं आणि राहू लागलो दोघांनं. इकडं मला म्हणजे प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाल्यानंतरसुद्धा त्याला काही आनंद नव्हता आणि आनंद तर नव्हताच. आणि त्याच्यानंतर मला बोलत होता आता डिलेवरी येणार, पैसे कुठून आणणार, हे काय करणार, असा तो मला बनत होता. मग मी ते बघितलं त्याचं हे आणि मी कामाला लागली. जेव्हा मी कामाला लागली तेव्हा मला दुसराच महिना चालू होता. मला माहिती होतं मला लोक कामावर ठेवतील नाही, म्हणून मी लोकांना काही सांगितलं नाही मी प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि मी सगळ्यात अगोदर लादी पुसायचे काम, म्हणजे लोकांची भांडी घासायची आणि लादी पुसायची. तर मला तिथं 700 रुपये महिना होता, 700 रुपये हप्ता होता. असे मी 3 ते 4 घर घेतले आणि कामाला लागली. मग असंच मला एक स्वयंपाकाचं पण घर आलं, तर मग मी 2-3 स्वयंपाकाची पण घर घेतली. तर असं करून मी महिन्याला तिथून समजा लादी भांडी वगैरे सर्व करून मग मी 10,000 रुपये महिना कमवू लागले. कारण मला त्यामध्ये हप्त्याचे फिटरणं होतं, थोडंसं डिलिव्हरीसाठी पण पैसे सेविंग करायचे होते. असं करत करत मी चालू केलं. मग ह्या बाबाचं पुन्हा नाटक चालू झालं, तू तिथं स्वयंपाकाला जात नाही, तू त्याच घर मालकासोबत आहेस, तू त्या दुधावाल्यासोबतच आहेस, तू त्या भाजीवाल्यासोबतच आहे. म्हणजे त्यांनी असा कोणताच व्यक्ती सोडला नव्हता की ज्याचं माझं रिलेशन त्यानं तयार नव्हतं केलं. तर प्रत्येक मी जर कोणाहीसोबत बोलली तर तो हेच म्हणायचा, तो तुझा मित्रच आहे, तो तुझा. आणि तसे काम मी आजपर्यंत केलेले नाही, कारण कोणीही याला साक्षीदार असो की ना असो, पण माझी आई या गोष्टीला साक्षीदार आहे. कारण मी जास्तीत जास्त माझ्या आईसोबत राहतो, त्याच्यामुळे या गोष्टीने माझी आई स्वतः मला समजाते. जेव्हा हे लोक माझ्या चरित्रावर बोलतात ना, माझी आई मला स्वतः सांगते की मला माहिती आहे ना माझी मुलगी कशी आहे, मला लोकांचं काही घेणं देणं नाही आहे. तर ते झालं, तो असा माझ्यावर चरित्रावर हे आरोप घ्यायचा. आणि असं करता करतो माझी डिलिव्हरी आली आणि त्याने सेम नाटक चालू केलं की तो गायब झाला. डिलिव्हरी जशी माझी आली तसा तो गायब झाला. मग मी आईकडे होती आणि अचानक पोट दुखायला सुरुवात झाली. आणि म्हणजे मी म्हणते ना, माझ्या मुलीच्या वेळेस खूप खूप कंडिशन बेकार होती, पैसे नव्हते आणि आईला टेन्शन आलं होतं की काय करायचं. पप्पा दारू पिऊन काही मदतच नव्हते करत. पाणी म्हणते मी एवढ्या पावसात आम्ही दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरने सांगितलं की बाळाचं डोकं हे खूप मोठं आहे, सिझरच करावं लागेल. आणि मी सिझरला खूप घाबरत होती. मी म्हणत होती नाही मला सिझर नाही करायचं आहे, मला नॉर्मल डिलिव्हरी करायची. खूप डॉक्टरनी प्रयत्न केले पण बाळ काही येत नव्हतं आणि बाळाचे अक्षरशः ठोके कमी झाले होते. 2 तासापासून डिलिव्हरीचा प्रयत्न चालू होता, वरून पाणी होतं. आई एवढे देवाचा धावा करत होती की हिचं पहिलंसुद्धा बाळ गेलेलं आहे आणि आता जर हिचं बाळ गेलं तर ही जगू शकणार नाही, त्याच्यामुळे हिचं बाळ वाचू दे. शेवटी त्या डॉक्टरनी आम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर काढून दिलं, म्हणजे नॉर्मल होऊ शकतच नाही. नंतर दुसऱ्या दवाखान्यात गेलो तर त्या मॅडम म्हणे मी प्रयत्न करते कारण बाळाचे ठोके खूप कमी झालेले आहे. तेव्हा वार गुरुवार होता आणि सकाळी 4:30 ते 5 दरम्यान माझ्या मुलीचा जन्म झाला. स्वरा नाव आहे तिचं. तर जन्म झाला आणि तिकडे लगेच आरती चालू झाली आणि तेव्हा खूप बरं वाटलं की चला मुलगी आपली सुखरूपपणे बाहेर आली. परंतु तरीसुद्धा वेळ थांबलेला नव्हता, संकट तिच्या डोक्यावर होतं. डॉक्टरनी सांगितलेलं होतं 3 दिवस काचात ठेवावं लागणार. तिथून अजून एक हे झालं, अजून टेन्शन आलं मला की मुलगी झाली, आता आपण समोर कसं करू, हिचा बाप नाही आहे, आपण कसं करू. तेव्हा माझ्या आईने भरपूर मला रोखलं की त्या व्यक्तीला कॉल करू नको. पण मला एक उत्साह आला मनात की आपलं लव्ह मॅरेज आहे आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा कळतं मी बाप झालो तेव्हा त्याला भरपूर आनंद होता आणि तो येणार आणि तो सुधारणार असं मला वाटत होतं. मी त्याला कॉल केला, त्याला सांगितलं की आपल्याला मुलगी झालेली आहे म्हणून. आणि आईला समजावलं की तो आल्यानंतर त्याला काही बोलू नको, आई तुला माझी शपथ आहे, त्याला काही बोलू नको, असं तसं मी आईला समजावलं. आणि शेवटी तो भेटायला आल्यानंतर त्याने मुलगी वगैरे बघितली आणि मग म्हणे मी जातो. मी म्हटलं थांबा, आता आले तर पाऊस भरपूर होता. तर म्हटलं थांबा, कशाला जाता, असं तसं झालं. मुलगी म्हणजे त्या संकटातून बाहेर निघाली आणि तिला घेऊन आम्ही घरी गेलो. मग घरी गेलो तर नवरा पण सोबतच होता. मग एक दिवस असंच बोलता बोलता विषय निघाला आणि आई त्याला बोलली की बाबा एवढा आता डिलिव्हरीचा खर्च झालेला आहे तर तुम्ही त्यातले पैसे द्या. तर त्याने अरे रे त्याची हे दाखवायला सुरुवात केली आणि माझं 15 दिवसाची मुलगी डायरेक्ट त्याने उचलली आणि निघाला. मी बेडवरच होते कारण मला टाके वगैरे लागले होते, त्याच्यामुळं माझी शक्ती नव्हती उभं राहून चालायची किंवा त्याला पकडायची. तर तो निघाला. तशीच माझ्या आईने डायरेक्ट म्हणजे चप्पल घेतली आणि त्याला हाणली. म्हणे या मुलीवर अधिकार फक्त आमचा आहे म्हणे, तू म्हणे सोडून गेलेला, तू डिलिव्हरी केलेली नाही, आमचं आम्हाला माहीत म्हणे की आम्ही. म्हणजे माझ्या आईनं तेव्हा माझ्यासाठी स्टँड घेतला आणि माझं लेकरू मला दिलं
आणि माझ्या मुलीमुळे मी जगायला मी खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. कारण मला असं वाटलं की ह्या मुलीने काय दोष केला, हिचं काय चुकलं, हिने जन्म घेतला आपल्या पोटी, आपण लग्न केलं, आपण हिला जन्माला घातलेलं आहे आणि होऊ शकते की हिच्यामुळे आपलं पालटणार किंवा नात्यात एक आपुलकीपणा येणार आणि सर्व काही व्यवस्थित होणार. तर झालं, तो सोडून चालला गेला आणि तिथून माझी मुलगी आणि मी घेऊन आईच्या इथं राहू लागले. परंतु बरोबर माझ्या मुलीचा 1.25 महिना झाला, ज्या दिवशी तिचं बारसं होतं अक्षरशः त्याच दिवशी माझ्या पप्पांना बीपीचा हार्ट अटॅक आला. म्हणजे तिचं बारसं वगैरे झालं आणि लगेच त्यांना अटॅक आला. नंतर मग अक्षरशः म्हणजे लोक काही असतात ना, अक्षरशः ते मी हे पण बोलले की नात आली आणि आजोबाला खाल्लं. ते ऐकून मला खूप अतिशय वाईट वाटलं की माझी लक्ष्मीसारखी मुलगी आणि लोक तिला दोष देत आहेत की नात आली आणि आजोबाला खाल्लं. ते त्यांच्या ड्रिंकमुळे त्यांना डॉक्टरनी सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही तुमचे ड्रिंक बंद करा, नाहीतर तुम्हाला अटॅक येऊ शकतो. परंतु ते सुधारले नाही. ते म्हणतो ना एखाद्या व्यक्ती ना व्यसनसोबतच घेऊन जातो. परंतु ते मला म्हणत होते जाण्याच्या अगोदरही की संसार जोडू नको बेटा, तो म्हणजे तोडू नको, जोडून ठेव. शेवटपर्यंत त्यांचं हेच हे बोलणं होतं. पुन्हा संसार सुरू केला त्याच्यासोबत माहेरीच राहून रेंटनी. त्याचे तमाशे जे होते ते चालूच होते. आणि माझी मुलगी बहुतेक म्हणजे 3 वर्षाची होती तेव्हासुद्धा मी कामं लादी वगैरे पुसणे, स्वयंपाक वगैरे करणे हे माझं चालूच होतं. कारण याच्या एकट्याच्या भरोश्यावर काही होणार नाही हे मला माहिती होतं. मग त्याला मी म्हटलं अरे यावर्षी स्वराला शाळेत टाकावं लागणार, 3 वर्षाची झाली. त्याचं त्याला टेन्शन नाही आणि तो वेगळ्याच गोष्टीमध्ये राहत होता. म्हणजे अफेअर्स त्याचे, कोणासोबत कॉलवर बोलणं, मेसेजवर बोलणं. आणि लोक मला हे सांगत होते की तुझा नवरा कंटिन्यू कॉलवर असतो, मेसेजवर असतो. कारण माझं ते माहेर होतं ना, त्याच्यामुळे लोक मला सांगत असते. आणि एक जी मुलगी आहे ती रेड लाईट एरियामध्ये काम करत होती ती मुलगी. परंतु ती मला ओळखत होती मी कशी आहे काय आहे. तर ती मला सांगत होती की तुझा नवरा तिथं पण येतो रेड लाईट एरियामध्ये. तर मी म्हटलं नाही गं, तू दुसऱ्याला आता कोणती बायको आपल्या नवऱ्याचा झाक झापतच असते. आणि ते काम मी पण केलेलं होतं की हे नको व्हायला की तू माझी बदनामी केली. ते झालं आणि काही दिवसांनी प्रेग्नेन्सी 3री जे म्हणतात ते कन्सिव्ह झाली. आणि मग मला टेन्शन आलं. मी म्हटलं मला ही प्रेग्नेन्सी नको आहे, असं तसं मी भरपूर हे केलं. मग माझा जो मोठा भाऊ आहे, विशाल आहे त्याचं नाव, तो बोलला की तुमच्या भांडणात त्या मुलाचा काय दोष आहे, असं आहे तसं आहे आणि ते बाळ राहू दे, ते हे नको करू, ते नको करू देऊ. मला ते बाळ ॲक्च्युली पाहिजेच नव्हतं. मी म्हटलं मला एक मुलगी आहे ना, बस झालं, मला आता अपत्य नको याचं. परंतु मग ते आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टरनी सांगितलेलं होतं की 3 ते 4 महिने झालेले आहे, आता अबॉर्शन होऊ शकत नाही, हे तुम्हाला कन्सिव्ह करावंच लागेल. तरीसुद्धा म्हणजे एवढं मोठं पोट घेऊन मी लोकांच्या इथं स्वयंपाकाला गेली आणि शेवटी मला 7वा ते 8वा महिना लागला. आणि तेव्हा मला ते घरमालकीन वगैरे काकू वगैरे आणि चांगल्या लोकांच्या इथं काम करत होती. आजसुद्धा ते माझे व्हिडिओ वगैरे बघतात आणि ते प्राऊडपणे सांगतात लोकांना की ही मुलगी आमच्या इथं स्वयंपाक करत होती. तर त्या काकू बोलल्या की बाबा तू आता स्वयंपाकाला येऊ नको, तुझं पोट भरपूर दिसत आहे, 8वा महिना लागला म्हणे तुला आणि पाय वगैरे घसरून पडली तर आम्हालाच म्हणे तुला हॉस्पिटलमध्ये वगैरे न्यावं लागेल. तू डिलिव्हरीसाठीच येत नाही ना, आम्ही तुझ्या डिलिव्हरीसाठी आमच्याकडून 10-20 हजार देऊ, पण तू कामावर येणं बंद कर. मग मी कामावर जाणं बंद केलं 8व्या महिन्यापासून. आणि याला मी सांगत होते की आता सोनोग्राफी करायची आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर तेवढाच मला एक मोठी गोष्ट माझ्या नवऱ्याच्या बाबतीत माहिती पडली की माझा नवऱ्याचं लफडं आहे आणि ते पण माझ्या रिलेटिव्समध्ये जवळच्या व्यक्तीसोबत. त्याचं नाव घ्यायचं नाही आहे मला, कारण कसं आहे तो व्यक्तीचं पण लग्न झालेलं आहे आणि तो त्याच्या घरी सुखी आहे. त्याच्यामुळं पण असं कोणी कोणासोबत करू नये असं मला वाटते की जर एखादा व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते, तुम्हाला त्याच्या घरापर्यंत आणते, घरी नसताना तुम्हाला बहीण मानते, सर्व काही मानते आणि आधीपासून मला नात्याने सगळ्यात मोठा धोका दिलेला आहे. मला माणसं ओळखता येतच नाही. आत्ता कुठं मी या 1 वर्षात माणसं ओळखायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा माझ्या पायात खालून अशी जमीन हादरून गेली. कारण जो व्यक्तीला मी माझं समजलं होतं माझ्या घरापर्यंत आणलं, अक्षरशः मी त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला माझ्या नवऱ्याला आणि त्या व्यक्तीला घरी ठेवत होती, त्याच व्यक्तीनं माझ्या पाठीत चाकू खुपसला होता. त्याला हे पण माहिती नव्हतं की यांचं ऑलरेडी किती बाबा भांडणं होत राहतात, हे होत राहतात. अक्षरशः माझे म्हणजे जे न्यू ड्रेस होते ते सुद्धा घरातून गायब होत होते. नंतर माझा ट्यूब पेटला की माझे ड्रेस जात कुठं होते, हा व्यक्ती माझे नवीन ड्रेस तिला नेऊन देत होता. ते गोष्ट मला माहिती पडली तरी पण मी शांत बसली, कारण माझी डिलिव्हरी आलेली होती. मग मी याला म्हटलं की माझं पोट दुखत आहे, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, 9वा महिना म्हणजे झालेला होता. तर हा बोलला की ठीक आहे मी ॲटो आणतो, तू तयारी कर. हा व्यक्ती जो गेला
तर आलाच नाही. मला बोलत होती की तुझं पोट दुखत आहे, चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाते. परंतु मी बोलली नाही ते येणार आहेत, काही हे झालं असेल ते येणार आहे. आणि रात्रभर मी खूप मोठी चूक केली, किंवा असं म्हणा की चांगले होऊ शकते वाईट होऊ शकते ते मला माहिती नाही. परंतु ते सुद्धा बाळ पोटातच गेलेलं होतं घरीच. दुसऱ्या दिवशी बाळाचे ठोके बंद झाले, माझं पूर्ण पोट थंड झालेलं होतं. आईला सांगितलं बाळाची हालचाल बंद झालेली आहे. आई बोलली तू लवकर हॉस्पिटलमध्ये चल. हॉस्पिटलमध्ये गेलो, बाळ पूर्णपणे डेड झालेलं होतं. डॉक्टर बोलले सिझरच करावं लागते, हे बाळ तसं निघणार नाही आहे. सिझर करावं लागलं आणि अक्षरशः खूप रडली. परंतु आज असं वाटते की जे होते ते चांगल्यासाठी होते. कदाचित तुम्ही असं म्हणणार की काय कैदाशी नाही आहे, बाळ मेल्यावरही म्हणते की चांगलं झालं. ते चांगलं याच्यासाठी झालं की त्या व्यक्तीचा वंशवेळ आता पुढं जाणार नाही आहे, त्याचा वंश तिथंच थांबला. आणि त्या गोष्टीचा मला प्रचंड असा आनंद आहे की बरं झालं मुलगा झाला नाही, खूप बरं झालं, त्याचा वंश मी वाढूच दिला नाही. आणि तिथं मला आनंद झाला की देवानी मला जरी दुःख दिलं असेल, भरपूर रडले मी तेव्हा, असं नाही, कारण शेवटी मी एक आई होती. त्याचं माझं भांडण एकाकडे, पण आई पण होतं माझ्यात. परंतु नंतर मला कळालं की जे होते ते चांगल्यासाठी होते. आणि नंतर डायरेक्ट मी त्याला नोटीस पाठवली. मला म्हटलं तुझ्यासोबत राहायचं नाही, मला डायव्हर्स द्यायचा आहे बस. तर तो बोलला बरं मी देत नाही, असं करतो तसं करतो. मग त्याची अश्लील शिवीगाळ करणं चालू झाली, माझ्या नातेवाईकामध्ये फोन करणं चालू झाले, असं तसं. आणि तो शिव्या द्यायचेच काम करत होता. जेव्हा कधी कॉल लावला फक्त घाण शिव्या द्यायचं, तू याच्या संग आहे, तू त्याच्या संग आहे, तू हे करते, तू ते करते. मी त्याला फक्त पुरावा मागत होती, कारण मला माहिती आहे मी क्लीन आणि चीट आहे आतापर्यंत. पण कोणी सुद्धा उठून उभं राहू शकत नाही की माझं मोहिनी हजारेचं काही आहे किंवा मोहिनी हजारे माझ्यासोबत चॅट करते, असं माझ्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. एवढं मी स्वतःला चरित्रवान ठेवलेलं आहे आजपर्यंत. ते झालं आणि तो मला डायव्हर्स द्यायला तयार नव्हता. आणि घरचे सुद्धा माझ्या डायव्हर्समध्ये तयार नव्हते. एवढं प्रकरण झाल्यानंतर अक्षरशः 2 मुलं माझी गेलं होते, मुलीला तो पोसत नव्हता, तरी पण माझ्या घरचे म्हणत होते डायव्हर्स देऊ नको. मी तेव्हा स्वतःचा डिसिजन स्वतः घेतला. मी म्हटलं मी या गुलामगिरीत राहणार नाही, जे होणार ते मी बघणार. मी लोकांच्या 4 घरी आज धुणं भांडी करते, मी 10 घरी करणार, परंतु मी तुमच्यावर सुद्धा ओझं होणार नाही. मी माझे डिसिजन तेव्हापासून स्वतः घ्यायला शिकली. मी डायव्हर्स घ्यायला सुरुवात केली, म्हणजे नोटीस पाठवली. नंतर त्याने अजून एक अट आणलेली आहे. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य होणार आहे, ॲक्च्युली डायव्हर्स झाल्यानंतर पोटगी म्हणून नवरा बायकोला पैसे देते, परंतु माझ्या डायव्हर्समध्ये मी स्वतः माझ्या नवऱ्याला 1 लाख रुपये दिलेले आहे. त्याचं कारण म्हणजे मला त्याच्यापासून म्हणजे मुक्तता पाहिजे होती आणि एनी ऑफ कंडिशनमध्ये पाहिजे होती. तर त्याची आणि माझी जशी डायव्हर्स केस चालू झाली, मग मी आईला थोडंसं समजावलं. म्हटलं हे बघ आई, मला आता जॉब करल्याशिवाय पर्याय नाही आहे, तुम्ही मला पैसे देऊ शकत नाही, मला फक्त तुम्ही राहायला जागा देत आहे, तर मला माझे डायव्हर्स घ्यायचा आहे, मुलीला पोसायचं, मला कामासाठी बाहेर निघावंच लागणार. तर सगळ्यात अगोदर मी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लागली, जिथं डिलिव्हरी वगैरे होतात. तर तिथं मला पगार 4000 होता. तिथंसुद्धा जाऊन रोज चेअर साफ करायच्या, सर्व क्लिनिंग साफ करायचं आणि दिवसभर बसायचं. तर ड्युटी होती माझी सकाळची 9 तर रात्री 7पर्यंतची माझी ड्युटी होती. माझी जी मुलगी होती ती वरच्या दुधावरची होती, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम नव्हता. परंतु जायच्या अगोदर तिला लवकर उठवणं, माझ्या हाताने खाऊ घालणं, कारण मी तिथं गेल्यानंतर ती अजिबात जेवण करायची नव्हती. आणि कधी कधी एवढं वाईट वाटत होतं की आपण इथं जेवण करतो ना, आपलं लेकरू तिथं उपाशी आहे. तिकडून आल्या एवढी थकलेली असताना पहिलं तिला गोंजारत होती आणि खाऊ घालत होती की तू आधी खा. कधी कधी असं वाटतं की खूप खेळली मी माझ्या मुलीच्या बालपणासोबत, खूप खेळलेली आहे. डिलिव्हरी तिची टेन्शनमध्ये गेली, बालपण तिचं टेन्शनमध्ये गेलं. आणि जेव्हा तिला जो वेळ द्यायचा होता तो मी तिला दिला नाही. मी नुसतं पैशाच्या मागं लागली, कारण तिला पोसायचं पण होतं आणि जे नात्यात आम्ही अडकून बसलेलो होतो दोघे, त्या नात्यात तिच्यासहित मला निघायचं होतं. तिला सोडून नाही निघायचं, तिच्यासहित निघायचं होतं. आणि तिच्यासाठीच मी कामं केली, 1 लाख रुपये केले आणि त्या कुत्र्याच्या तोंडावर मारले. तर तो एकच बोलला कोर्टामध्ये, म्हणजे मला पर्सनली, मी तुला डायव्हर्स एकाच गोष्टीवर देतो की मला तू 1 लाख रुपये दे किंवा मला माझी मुलगी देते. ॲडव्होकेट म्हणत होता की केस लढा, तुम्ही पैसे वगैरे देऊ नका, केस लढा, आज न उद्या तुमची मुलगी तुम्हाला भेटणारच आहे. मी म्हटलं मला हे कुठंतरी स्टॉप करायचं आहे, मला याच्यातून निघायचं आहे, माझा जीव गुदमरचा आहे म्हटलं सर, त्याच्यामुळे मला निघायचं आहे. म्हणून मी इसाफ फायनान्समध्ये कामाला लागली. 4 ते 6 महिने जेवढ्या दिवस आमची केस चालू होती, तर तेवढ्या दिवस मी काम केलं, पैसे जमा केले. आणि शेवटी जजनी सांगितलं की आता 8 दिवसासाठी तुमची मुलीचा रिझल्ट, म्हणजे तिचं मत काय हे जाणून घ्यायचं आहे आणि बाप कसा मुलींना पोचतो ते बघूया म्हणे. 8 दिवसासाठी फक्त मुलगी त्याच्याकडे पाठवूया म्हणे.
मला माहिती होतं तिथं गेल्यावर काय होणार आहे, परंतु कायद्याचा ऑर्डर आपल्याला मानावा लागते. जज साहेबाचा ऑर्डर आम्ही ऐकला आणि 8 दिवसासाठी मी त्याच्याकडे पाठवलं. तिला अक्षरशः त्यांचं रक्त असून सुद्धा मुलीसोबत एवढे हाल केले त्यांनी. तिला खायला देत नव्हते, तिला कपडे घालायला देत नव्हते. अक्षरशः 8 दिवसात तिचे केस असे गोंडाळले होते, तिच्या डोक्यात उवा झाल्या होत्या 8 दिवसात. आणि असं वाटत होते की फुटपाथवरची पोरगी आणली उचलून यांनी. आणि तो जेव्हा तिला सोडायला आला ना, त्याने पेट्रोल म्हणे कुठं आहेस, आणि तेव्हा मी अकोला जॉब करत होती. म्हटलं आणून दे माझी मुलगी. तर तिनं अक्षरशः तिकडल्या साईडने त्यांनी सोडून दिली आणि ट्रॅफिकमधून पोरगी माझ्याजवळ धावत आली. आल्याबरोबर म्हणते, मम्मा या लोकांनी मला जेवण नाही दिलं. आणि आजी म्हणत होती म्हणे की जिथून ही घाण आणली तिथं ती घाण नेऊन फेक. म्हणजे स्वतःच्या रक्ताला त्या बाईने घाण बोललेली आहे. तसंच मी तिला बाजूला हॉटेल होती तिथं जेवायला घेऊन गेली. तेव्हा माझी पोर फक्त 4 वर्षाची होती. 4 वर्षाच्या लेकरानं अक्षरशः 4 चपात्या आणि एवढा मोठा भात खाल्ला. जेवणच मिळत नव्हतं मम्मी म्हणे 8 दिवसापासून. अक्षरशः एवढं मला रड आलं की अरे माझ्यासाठी नाही पण स्वतःच्या रक्तासाठी तुम्ही हे करायचं होतं. आणि ते ठरवलं, म्हटलं जाऊ दे आपला डिसिजन योग्य आहे. आणि त्याला अक्षरशः 1 लाख रुपये दिले आणि त्याच्यापासून मी सुटका घेतली. कारण तो नेहमी मी तिथं जॉब करत होती, तिथंसुद्धा माझ्या आईला धमक्या देत होता, तुझी मुलगी इथं आहे ना, मी ट्रकनं उडून देतो, मी हे करून देतो, मी ते करून देतो. त्याच्यामुळे आई मला वारंवार टेन्शन देत होती की तू जॉब सोड. फील्डवर्कचा जॉब होता माझा, रिकव्हरी करत होती मी. तर त्याच्यामुळं मला तो जॉब सोडायची आई वारंवार विनंती करत होती. म्हणून मग मी शेवटी डायव्हर्स घेतला, त्या व्यक्तीला 1 लाख रुपये दिले आणि तिथून आम्ही मुक्त झालो. परंतु तो व्यक्ती जेव्हा जात होता ना, तेव्हा त्याने मला एक चॅलेंज दिलेलं होतं आणि ते चॅलेंजेस आज माझ्यासाठी एक म्हणजे वरदान ठरलेलं आहे. म्हणतो ना, आपल्याला जोपर्यंत कोणी हे करत नाही ना, जिद्द देत नाही ना, तो त्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. तो जाता जाता मला एकच बोलला की एक सिंगल मदरला म्हणजे एका मुलीच्या आईला हा समाज एक्सेप्ट करत नाही. तुझे हाल होणार आहे आणि तू शेवटी माझ्याजवळच परत येणार आहे, कारण तू अदर कास्ट लग्न केलेलं आहे. तुझा समाज तुला स्वीकारणार नाही आहे. तो मला असं जाताना जिद्द देऊन गेला. तर मी पण त्याला बोलली, तुला माझं पण म्हटलं चॅलेंज आहे की तुझ्याशिवाय मी म्हणजे जगून पण दाखवणार आणि ठामपणे उभं पण राहून दाखवणार. आणि तेव्हा माझ्या मनात एक जिद्द होती की याला मला काहीतरी करून दाखवायचं आहे. तू गेला ना माझ्या आयुष्यातून, मला काहीतरी करून दाखवायचं ही माझ्या मनात जिद्द होती. आणि तिथून मी पुन्हा माझ्या याला स्टार्ट केली. पुन्हा मी माझ्या जे कामं मी करत होती त्या कामाला लागली, कारण आई मला बाहेर जॉब करू नव्हती देत. आणि मग तिथं येऊन पडली. म्हणून लहान भावाचं लग्न झालेलं होतं, लहान भावाची बायको तिचा तोरा दाखवू लागली, येऊनच पडली. सासू माझ्या नंदेच्या मुलीचंच करते, माझ्या मुलाकडे लक्षच देत नाही, असं म्हणजे वादावेदी खटके उडायला लागले घरात. आणि ते खटके पण मग आई शेवटी म्हणाली की तू लग्न करून टाक. म्हणजे इकडून माझा डायव्हर्स झाला आणि लगेच त्यांच्या लग्नाच्या गोष्टी पण सुरू झाल्या होत्या. तर तरी मी 2-3 महिने म्हटलं नाही, मी करणार नाही मी असं म्हणत होते. आणि अशातच मग एका ठिकाणी इंटरव्ह्यू होता फायनान्सचा आमच्या म्हणजे दर्यापूरमध्ये. तर तिथं मला वॅकन्सी दिसली. मग आईला म्हटलं मी जाऊ काय, तर आई म्हणे जास्त दूर असेल तर मी जॉब करू देणार नाही. तर म्हटलं ठीक आहे, बघू म्हटलं लोकेशन कोणचं भेटते. तर मी तिथं जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी घेतली. तिथंच मला एक व्यक्ती भेटला आणि त्या व्यक्तीची माझी ओळख झाली. त्याने असं म्हणतो ना आपण कुठं गेल्यानंतर नंबर वगैरे देतो, तर सहज म्हणून त्या व्यक्तीला मी नंबर दिला होता, वॅकन्सी निघाल्या की सांगा म्हणून. तर तिथून मी घरी आली आणि तो व्यक्ती माझ्यासोबत बोलू लागला. आयुष्यात एक चूक केलेली होती, त्याच्यामुळे याच्यासोबत बोलताना जरा हेच बोलली, पण मला एक आशा होती की हा व्यक्ती मला जॉब देणार, ही मला आशा होती. तर त्याच्यामुळे मी त्या व्यक्तीसोबत बोलू लागली. त्याने सर्व काही म्हणजे गोष्टी वगैरे विचारल्या, तुमचं लग्न नाही झालं का, असं तसं. मग जे होतं मी क्लिअर सांगून दिलं, माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगी आहे, असं तसं मी सर्व त्याच्यासोबत मी शेअर केल्या. आणि माझ्या आईनं पण इकडे लोकांना सांगायला सुरुवात केलं की मुलीचं लग्न करायचं आहे आणि तुम्ही मुलगा बघा म्हणून. तर मी आईला सांगितलं की मी आधी नाहीच म्हणत होती, परंतु आईने शेवटी मला शपथ दिली की बाबा माझी शपथ आहे तुला की मी मरायच्या अगोदर तू कोणासोबत तरी मला दिसली पाहिजे, की मी गेल्यानंतर तुझं कसं होणार, ह्या गोष्टीमुळे माझा जीव जाणार नाही म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी अशा व्यक्तीसोबत लग्न करणार म्हटलं जो माझ्या मुलीसोबत मला ॲक्सेप्ट करणार. मी एकटी जाणार नाही, माझ्या मुलीला सोबतच घेऊन जाणार. तर आई बोलली ठीक आहे. मग या व्यक्तीने मला पुन्हा लग्नाची मागणी घातली, जो व्यक्ती होता तो. आणि मागणी घातल्यानंतर मी त्याला डायरेक्ट बोलली की मला एकटीसोबत लग्न करशील, तू मुलीला ॲक्सेप्ट करशील नाही तर मला लग्न करायचं नाही. परंतु त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर त्याला कास्ट विचारली, तर आमची सेम कास्ट होती. आणि नंतर मी त्याला म्हटलं हा खूप मोठा डिसिजन आहे, पहिला माझ्या मनाने मी डिसिजन घेतला होता तेव्हा मी चुकलेली होती, परंतु आता माझ्या घरच्यांच्या संमतीशिवाय मी काही करणार नाही आहे.
तर मग जे काही होतं मी क्लिअर माझ्या आईला सांगून दिलं, हा व्यक्ती आहे, ह्या समाजाचा आहे, हा असं म्हणत आहे. तर मग माझ्या मावशीने माझ्या मामांना वगैरे सर्वांना सांगितलं. सर्वांची मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्यानंतर सर्वजण त्याचं घर वगैरे कुठं राहतो, काय राहतो हे सगळे विचारायला गेले. आणि पुन्हा एकदम मीटिंग बसवण्यात आली आणि त्याच्या घरच्यांनी पण म्हटलं की मुलीला पण घेऊन या. आमच्या याच्यात तशी मुली जात नाही, परंतु मला नेण्यात आलं कारण त्यांना माझ्यासोबत बोलायचं होतं. मग त्यांनी त्यांच्या अटी दाखवल्या, कारण मी पहिल्या लग्न सर्व भोगलेलं होतं, त्याच्यामुळे मी इथं उभी राहिली आणि मी डायरेक्ट सांगितली, तुम्ही जर तुमच्या घरची सून मला एक्सेप्ट नाही केलं तर चालेल, पण माझ्या ज्या अटी आहेत त्या ऐकून घ्या. मी तिथं स्ट्रॉंगपणे सांगितली. पहिली अट हे म्हटलं की मी सोशल मीडियावर काम करते, टिकटॉकवर, आणि ते मी कधीही बंद करणार नाही काही झालं तरी, परंतु तुमची इज्जत जाणार नाही असे मी व्हिडिओ टाकत असते की ज्यामुळे तुमची इज्जत जाणार नाही तर मग तुम्ही म्हणणार की काही पण टाकते. आणि ज्या दिवशी तुम्हाला माझं सोशल मीडियावर चुकीचं पाऊल दिसेल त्या दिवशी नक्कीच मी माझं टिकटॉक बंद करणार. ही माझी त्यांना पहिली अट होती. दुसरी अट होती की मी जिथं कुठं जॉब करेल, जो कोणता जॉब करेल त्याचे पैसे, संपूर्ण पैसे ही माझ्या मुलीच्या नावाने सेव्हिंग करणार, मी कोणालाही 1 रुपया देणार नाही. तिसरी अट होती माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी अट आणायचं नाही की बाबा तू इथं जाऊ नको, तू तिथं जाऊ नको, तू हे घालू नको, तू ते घालू नको. माझ्या राहणीमानात, माझ्या कामाच्या याच्यात मी कोणताही बदलाव सहन करून घेणार नाही. हे मी त्यांना सर्व सांगितलं आणि त्यांनी एक्सेप्ट केलं होतं. तर सर्व अटीसहित, सर्व याच्यासहित माझ्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली. परंतु माझ्या दुसऱ्या लग्नात काय झालं आणि आमच्या दोघींचं आयुष्य खरंच पालटलं का? जे स्वप्न आम्ही दोघीने बघितलं होतं, कारण माझ्या मुलीच्या संमतीनुसारच मी दुसरं लग्न करत होते. सगळ्यात पहिले मुलीलाच विचारलं होतं मी, बेटा दुसरं लग्न करू का? तर तिला आईने भरवलं होतं तुला पप्पा येणार आहे. त्याच्यामुळे मुलीने पण होकार भरला, हो मम्मी आपल्याला पप्पा येणार आहे, तू लग्न कर. तर तिथून मग लग्नाची सुरुवात झाली. लग्न पण झालं, परंतु त्या लग्नामध्ये ट्विस्ट काय आला का, तो दुसरा नवरा पण माझ्यासोबत नाही आहे. तर हा पार्ट 2 येणार आहे लवकरच, जे तुम्हाला ग्रो मोशन चॅनलवरच पाहायला मिळणार आहे. बाकी या भागविषयी तुमचे काय जे कमेंट्स वगैरे असतील ते नक्कीच सांगा. माझं इंस्टा अकाउंट आहे मोहिनी विदर्भ म्हणून, फेसबुक आहे मोहिनी हजारे म्हणून, पेज पण आहे मोहिनी हजारे, आणि यूट्यूब चॅनल आहे मोहिनी हजारे, प्लस माझं दुसरं मुलांचं चॅनल आहे स्वराज की दुनिया. तर नक्कीच तुम्ही तिथं माझे डेली ब्लॉग आणि लग्नापासूनची स्टोरी तिथं पण बघू शकता. तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे पार्ट 2 मध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.